ते आहे ना, एक आहे ना परिवारातलं. या दिव्यांगाचं 5% आत्महत्या झाली, त्याच्यावर कर्ज आहे 5%तून 2 लाख रुपये देता येतं आपल्याला. एवढं ते मंजूर करा, त्यांना ते मदत करा. धोत्रे लाखाची तुमची किती लाख आहे ते आत्महत्याचे? 1 लाखाचं यांचं वेगळं राहील आणि कर्ज भरावं लागणार नाही. 2 महिन्यात खाजगी नोकरीची व्यवस्था. ठीक आहे, ओके. तर प्रशासनानं त्यावर एक मीटिंग जरी घेतली असती, काय वाजवी आहे, काय बेकायदेशीर वसुली आहे, एवढी पाहायची तुम्हाला, तेवढी पण अवकात नाही राहिली तुमची, तेवढी पण नैतिकता नाही आहे तुमची. लाज वाटायला पाहिजे थोडी तरी. अधिकाऱ्यांकडे उत्तरच नाही, तुम्ही जे आकडेवारी मागताय उत्तरच नाही. काय कसं झालं, आता 8वा वेतन आयोग येणार आहे ना, पगार भर भक्कम झाला, मूल्यावर आधारित काही कामावर आधारित काही पगार नाही आहे. तुम्ही सांगा, एक दिव्यांग जर आत्महत्या करतं तर त्याची चौकशी तहसीलदार करायला जास्तीत जास्त 5-6 दिवस लागू शकतो ना, 5-6 दिवस लागू शकतं. तुमचं एकूण कर्ज काय ते सगळं पहा. सोमवारी एक बैठक बोलावा. जिल्हा परिषदच्या 5% मधून यांना मदत देता येईल. 1 ते 1.25 लाखाची मदत आपल्या इकडून गेली पाहिजे, काही आम्ही जमा करतो. ते आता लिहून घ्या. नाही भाऊ, मला वाटतंय त्यांनी बँकेसोबत चर्चा केली तर शेतकरी आत्महत्येमध्ये टाकलं का? मंजूर झालं. ते कधी देणार आहे? आता आपल्या काल रात्री बैठक झाली 7 वाजता, त्याच्यामध्ये मंजूर झालं. सोमवारी चेक देणं. ते कुठे गेले समाज कल्याण अधिकारी? त्या शिवला फोन लावा ना तुम्ही. 29 कोटी 31 लाख बजेट. 30 कोटी 29 कोटी आहे, म्हणजे 30 कोटी पकडा. 30 कोटी 5 त्रिक 15, 1.5 कोटी खर्च व्हायला पाहिजे ना. तिथं 1 कोटी लक्षात घे ना. इथे ज्यांच्या हाती आहे तेवढंच करावं लागेल. मला मग सांगितलं पिंडदान हे आत्म्याला मुक्ती करण्यासाठी करतो असतो. आणि मग या सरकारनं दिव्यांगांचं कर्जमुक्त व्हावं, त्याच्यावरचा भार मुक्त करावा, याच्यासाठी ते पिंडदान केलेलं आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात नारे ऐकत होतो, बटेंगे तो कटेंगे, ये काय तो सेफ आहे. मग आता सेफ आहे? दिल्लीत तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे. मग आता कटला ना आमचा हिंदू बांधव, दिव्यांग कटला, मारलं कोण त्याला? आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये फक्त मत घ्यासाठीच बटेंगे तो कटेंगे आहे का? सरकार तुमचं असताना ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला आत्महत्या करायला लागतं. अशी वेळ होते. 2 लाखाचं कर्ज 10 लाख वसूल करताय तुम्ही. कायदा आहे की नाही आहे? 2 लाखाचं दुपटीपेक्षा जास्त वसूल करता येत नाही. झोपलंय प्रशासन सगळं. काही शिल्लक होते, बजेट माहित नाही अधिकाऱ्याला. जिल्हा परिषदचं बजेट 30 कोटीचं आहे. 5 त्रिक 15 किमान 1.5 कोटी रुपये तरी खर्च करायला पाहिजे, नाही केले. ते श्रीकांत आहे ते कमिशनर, एवढा महाग झालेला का बस. अजूनही 10 कोटी खर्च केले नाही. आणि एकाला 1च लाभ देऊ, अधिकाऱ्याला 4 लाभ चालतोय. अधिकाऱ्याला वेतन चालतं, प्रवास भत्ता चालतोय, भाडे भत्ता चालतं, आरोग्याचं भेटतोय, आणि अपंगाला 1च भत्ता देणार, 1च योजना देणार. लाज का वाटत नाही? आपल्या मतानंच नियम तयार केलेले. आणि हे आंदोलन याच्यासाठी आहे, खास करून सरकारसाठी आहे. ही काही चांगली गोष्ट नाही आहे. आपण बटेंगे तो कटेंगे असं म्हणत होते. आज आमचा हिंदू दिव्यांग बांधव इथं कटला आहे तुमच्या धोरणामुळं. बाकी राज्यामध्ये 5,000 4,000 रुपये मानधन आहे, तुम्ही 1,500 देताय. दिव्यांग लाडकी बहिणीचे अर्ज तुम्ही 2 महिन्यात सगळ्याचे सँक्शन केले. आणि दिव्यांगाचे अर्ज पास करायला 1-1 वर्ष लागते. त्याला 2 पाय नाही त्यांना. अशा प्रकारचा कारभार खपून घेतला जाणार नाही.
याची आम्ही प्रजासत्ताक दिनी एक आंदोलन केलेलं होतं. आता आम्ही 21 मार्चला रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊच्या समाधीजवळ 5 दिवसाचं उपोषण करणार आहोत. त्याच्यानंतर रक्तदान करणार आहोत आणि ते झालं नाही तर मग मात्र मंत्रालयाच्या आजूबाजूनं घेरल्या जाईल आणि ते अतिशय उग्र आंदोलन आम्ही करू.